तर गुड डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयुरेश. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ट्रेडिंग जर्नलचा इम्पॉर्टन्स सांगणार आहे. काय ट्रेडिंग जर्नल इम्पॉर्टंट, काय देतात ट्रेडिंग जर्नल एज अशी ट्रेडिंगमध्ये ट्रेडरला, ते सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ बनवलेत ना ट्रेडिंग विषयी, त्यातला #1 ज्याला नंबर द्यायचा असेल ना मला, तो हा व्हिडिओ असणार आहे बॉस. का हे तुम्हाला माझ्या पुढच्या पॉईंटवरनं कळूनच जाईल. तर फर्स्ट पॉईंट आहे, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड एक्झिक्यूट करताय तेव्हा तो ट्रेड तुम्ही पोझिशन सायझिंग, त्या पोझिशन सायझिंगमध्ये तुमची रिस्क कशी होती हे तुम्ही लक्षात ठेवतायसा. ठीक आहे, हा तुमच्यासोबत पहिल्यांदा घडला. दुसऱ्या टाइम जेव्हा तुम्ही लिहितायसा, लिहायच्या आधी तुम्ही प्रोसेस करतायसा माइंडमध्ये, हे झालं दुसऱ्यांदा. आणि तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही लिहितायसा तेव्हा हे झालं तिसऱ्यांदा. म्हणजे एक ट्रेड तुमच्यासोबत 3 वेळा ॲब्झॉर्ब झाला सबकॉन्शियस माइंडमध्ये. कळलं? म्हणजे 3 वेळा तुम्ही मार्केटला, त्या ट्रेडला रिॲक्ट केला असा, म्हणजे तो तुमच्या पॅटर्न छापला डोक्यामध्ये की मार्केटनं बिहेव कसा केला, मी बिहेव कसा केला. हे प्रत्येक ट्रेडिंग जर्नलच्या पानावरती हे तुम्हाला एक पॅटर्न बघायला मिळणार आहे. कसा हे मी पुढे सांगतो. एक ट्रेड 3 वेळा झाला तुमचा. ठीक आहे, कसा झाला हे मी तुम्हाला आता सांगितलं. आता सेकंड इंटरकनेक्टेड पॉईंट कसा हे मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही ट्रेडिंग जर्नल कंटिन्युटी वेनं जर लिहायला लागला असा ना, कंटिन्युटी वेनं म्हणजे मी काय म्हणायला लागलोय, डेली जर लिहायला लागला ना, तर तुम्हाला तुमचा ह्युमन सायकोलॉजी पॅटर्न मिळणार आहे. म्हणजे तुमचा बिहेवियर पॅटर्न मिळणार आहे मार्केट आणि तुमच्यामधला. जसं तुमचं आणि घरातल्यांचं कनेक्शन असते, म्हणजे मित्रांचं कनेक्शन असते, ह्याच्यासोबत माझं चांगलं आहे, ह्याच्यासोबत वाईट आहे, का वाईट आहे, तसं मार्केटचं आणि तुमचं एक कनेक्शन मधला तुमचा बॉन्ड आहे ना. तुम्ही बिहेव कसं करताय मार्केटसोबत, आणि मार्केट कसं बिहेव करतोय ते काही सगळ्यांसोबत सेमच करत आहे. पण तुम्ही बिहेव कसं करतायसा, ती वर खाली कॅन्डल होत असत्या तेव्हा तुम्ही कसं बिहेव करतायसा, ठीक आहे, ते मेन तुम्हाला पॅटर्न कळतोय तुम्हाला. आणि मग तो कसा मिळतोय, कंटिन्युटी वेनं जर तुम्ही ट्रेडिंग जर्नल लिहायला लागलाय ना, तेव्हाच तुम्हाला तो पॅटर्न मिळतोय. ठीक आहे, आणि तो पॅटर्न मिळाला, त्या पॅटर्न मध्ये काही तुम्हाला असा बॉन्ड मिळणार आहे की तुमचे प्लस पॉईंट मिळणार आहेत आणि मायनस पॉईंट मिळणार आहेत. आता तुम्हाला काम कशावरती करायचं आहे, तुमच्या मायनसवरती. आणि जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते स्ट्रॉंग आणि बनवायचे आहेत. कसे बनवता येतील हे म्हणजे तुम्ही जसं पुढे जाचेला तेच तुम्हाला कळूनच जाईल. ठीक आहे, की मी आणि कसं करू शकतोय. आता मायनस पॉईंट जे मिळणार आहेत ते तुम्ही पहिला ऍक्सेप्ट केलं पाहिजे की बाबा हे माझे मायनस पॉईंट आहेत आणि मला याच्यावरती वर्क करायचं आहे आणि मला हे मायनस आहेत ते प्लसमध्ये न्यायचे आहेत. ठीक आहे, मग जर तुम्ही पहिला ओळखला असा तुमच्या मायनस पॉईंट, तर मगच तुम्ही प्लसमध्ये नेऊ शकताय. हे मायनस पॉईंट ओळखायच्या आधी तुम्हाला ट्रेडिंग जर्नल लिहायचं आहे कंटिन्युटी वेनं, आणि मग तुम्हाला तो पॅटर्न मिळणार आहे. मग तो पॅटर्न मिळाला तर तुम्ही त्याच्यावरती वर्क करणार आहे आणि मग तुम्हाला एक कन्क्लुडेड तुमचा रिझल्ट मिळणार आहे. ठीक आहे, याच्या आधी तुम्हाला हे केलं पाहिजे बॉस. ठीक आहे, त्याच्यासोबत तुमची रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग असली पाहिजे प्रॉपर वेनं. असं नाही की तुम्ही कधी पण कसे पण ट्रेड लॉट अप्लाय करताय मार्केटमध्ये, तर तसं नाही चालणार आहे. ठीक आहे, हे पान वेगळं आहे ट्रेडिंगचं, पण हे पान जर्नलमध्येच येते. ठीक आहे, की तुमची रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग ही फिक्स असली पाहिजे ट्रेडमध्ये प्रत्येक. आता जेव्हा तुम्हाला हा पॅटर्न मिळणार आहे, जेव्हा तुमचे जे मिस्टेक आहेत ते इकडं सरकणार आहेत पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे. तो कॉन्फिडन्स बूस्ट कसा होणार आहे, तुमची रिस्क वाढणार आहे, तुमची पोझिशन सायझिंग वाढणार आहे, तुमचा बिलीफ वाढणार आहे. कारण का तुमची प्रॅक्टिस जास्त झाल्या, आणि प्रॅक्टिस जास्त झाल्या त्यामुळे बिलीफ वाढणार आहे, आणि बिलीफ वाढला त्यामुळे तुमचा काय होणार आहे, कॉन्फिडन्स वाढणार आहे. आणि कॉन्फिडन्स वाढल्यामुळे तुमची पोझिशन सायझिंग वाढणार आहे, आणि पोझिशन सायझिंग वाढली तशी तुमची रिस्क रिवॉर्ड रेशो पण वाढणार आहे, ट्रेलिंग वाढणार आहे, आणि ट्रेड पकडायची कॅपॅसिटी आहे ती पण वाढणार आहे. आणि ती वाढली तर तुमचा अकाउंट बॅलन्स पण इनडायरेक्टली वाढणार आहे. कसा, हा लूपमधने गेला तरच. आणि तुम्हाला रिस्क मेन जे मी आता जे सगळं सांगितलं ना, लूप आहे ना, तो लूपमध्ये जायला तुम्हाला पहिल्यांदा ते चालू करायला पाहिजे पहिला. ठीक आहे, आणि ते कंटिन्युटी वेनं चालू करायला पाहिजे. असं नाही की कधी पण लिहिताय, कधी पण 2 दिवस बंद करताय लगेच, तर तसा तुम्हाला रिझल्ट बघायला नाही मिळणार, तुमचा पॅटर्न नाही मिळणार आहे. तरच मग तुम्ही वर्क करू शकताय आणि मगच तुम्हाला एक रिझल्ट चांगला बघायला मिळणार आहे. आणि 2 पॉईंट सांगतो मी, मेन आहेत ते कुठले पॉईंट आहेत मेन हे सांगतो मी. लिहून ठेवलं तरी चालेल किंवा लक्षात ठेवाय. ठीक आहे, तर तुम्ही म्हणजे वीकली रिव्ह्यू केले पाहिजे तुमचे ट्रेड. जे ट्रेड करतायसा तर तो ट्रेडमध्ये तुमची एक मिस्टेक असत्या,
आणि एक पॉझिटिव्ह पॉईंट असतात, मग ते तुम्हाला कळायला चालू होणार आहेत. ठीक आहे, असं नाही की बघतच नाही असा ट्रेड तुम्ही जे करतायसा ते. तर तुम्ही रिव्ह्यू ट्रेड केले पाहिजेत, वीकली, मंथली. ठीक आहे, असे रिव्ह्यू केले पाहिजेत ट्रेड. जे ट्रेड केल्यात त्याच्यामध्ये पोझिशन सायझिंग काय होती, मी कॉन्फिडंट कधी होतो, मी अंडर कॉन्फिडंट कधी होतो, माझी सायकोलॉजी कधी सरळ नव्हती. ठीक आहे, आणि माझी सायकोलॉजी कधी स्ट्रॉंग होती. तेव्हा तुम्ही बघचिला ना, तर तुम्हाला कळून जाईल की एक पॅटर्न मिळूनच जाईल तुम्हाला ट्रेडिंग जर्नलद्वारे. ठीक आहे, आणि मग तुम्ही रिव्ह्यू केले पाहिजे ट्रेड तुमचे सगळे. ठीक आहे, आणि दुसरा पॉईंट आहे, एक्सेसिव्ह सांगालोय पण स्टार पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे की तुम्ही ऑल इन जर असाल ना ट्रेडिंगमध्ये, तर तुम्ही डेली बॅक टेस्ट केली पाहिजे. काय म्हणलं मी, बॅक टेस्ट केली पाहिजे, आणि तरच तुम्हाला ट्रेडिंगमधनं एक चांगला रिझल्ट बघायला मिळणार आहे. आणि जर आणि असले व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. दॅट्स इट. जय हिंद.